आवळ्याचे फायदे तुम्हाला माहितीच आहे। आवळ्याचा असा प्रकार बनवून ठेवला ना की फ्रीजच्या बाहेर 2 महिने आणि जास्त दिवस टिकवायचा असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता। भाजी संपली असेल किंवा भाजीचं नसेल ना 2 ते 3 पोळे यासोबत तुम्ही आरामात खाऊ शकता। तर पहिल्यांदा 3 पाव आवळ्याला 10 मिनिटाची वाफ द्यायची, पाकळ्या मोकळ्या करायच्या। नंतर एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल हलकंसं गरम केलं की त्यामध्ये 2 टीस्पून सूप, 1 टीस्पून राई, 1 टीस्पून कलौंजी, अर्धा टीस्पून मेथी, हिंग, नंतर आवळ्याचे काप टाकून 1 ते 2 मिनिटे मिक्स करायचं। नंतर मग त्यामध्ये 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, 2 टीस्पून मीठ, 2 टीस्पून काळं मीठ चांगलं मिक्स करायचं आणि जेवढे थोडंसं चाट मसाला टाकायचा। नंतर जेवढे आवळे होते ना त्यापेक्षा थोडंसं कमी गूळ टाकून चांगलं मिक्स करायचं। नंतर थोडंसं पाणी टाकून 1 ते 2 चमचे चांगलं मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायची, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। नंतर थंड झालं की त्यामध्ये काळी मिरी पावडर ठेचून टाकायची, काळी मिरी, नंतर गरम मसाला आणि चांगलं मिक्स करून काचेच्या बरणीत भरून ठेवायचं। तर मस्त खा, स्वस्त राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब